तर गाडी आणलेली यांनी, हे पण आले. तर आता आम्ही 4 जण निघालो. नमस्कार मंडळी, आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या शाळेत नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी. तर आज माझ्या साईचा वाढदिवस आहे. तो आज 17 वर्षाचा पूर्ण झालेला आहे. आणि काही काही म्हणतात तुला एवढा मोठा मुलगा आहे आणि वाटत नाही. त्याची ना हाईट खूप आहे, खूप म्हणजे इतकी हाईट झाली ना त्याची. तर तो वाटत पण नाही, असं म्हणत तो 20 वर्षाचा असेल. तर आज त्याचा छान वाढदिवस आहे. तर माझ्या साईला खूप खूप आयुष्य लाभो, तो छान पुढे जावं आणि छान छान तो यशस्वी व्हावं, ही माझी इच्छा आहे. त्याच्या पप्पांची इच्छा आहे, त्याच्या आजीची इच्छा आहे. आणि आज काय नाही, आज थोडासा स्पेशल दिवस आहे. तर आज मी हा ड्रेस घातलेला आहे. तर मी हा माझ्या बड्डेला घेतला, तुम्हाला मी सांगितलं. मी असे 2 ड्रेस घेतले होते चांगल्यात, ते मस्त काठियावाडमधून. आणि आज म्हटलं पुढचं काय प्लॅनिंग आहे आमचं. तर आम्ही आज बाहेर जेवायला जाणार आहोत, त्याचं ऑप्शन करू, केक वगैरे कटिंग करू. तर छानसं आता मी सगळ्यात पहिले मी पेढे घेणार आहे. तिथून पुढे मग मी केक घेणार आहे. तर तुम्हाला मी जसं जसं पुढे मी घेते तुम्हाला दाखवते. आणि तो आता क्लासला गेलेला आहे, कारण की त्याचा अजून एक पेपर बाकी आहे. तर तो आता आला असेल, त्याला मी म्हटली होती तू फ्रेश झाला असेल का, फ्रेश होऊन जा मग तू. तर आपल्याला केक कापायचा आहे नाही का. तर हो म्हणे. तर मी आलोय म्हणे, आज आज त्याचा बर्थडे असल्यामुळे तो लवकर पण आला. आणि आज काही सुट्टी मिळाली नाही त्याला, अजून एक त्याचा पेपर बाकी आहे. तुम्हाला सांगितलं त्याचे क्लासचे सर जरा स्ट्रिक्ट आहे, तर सुट्टी वगैरे देत नाही. तर हे पण अजून आली नाही. आज आम्ही बाहेर जेवायला जाणार, तर 9 वाजता मे बी ते येतील. त्याच्यावर आम्ही ऑप्शन वगैरे करू, ताई वगैरे येईल, सगळ्या करू. म्हणजे ताई म्हणे माझी नाही, शेजारची ताई आहे, ती नाही येऊ शकली, तर तिचे वाळवणाचे कामं चालू उन्हाळ्याचे, तर ती नाही येऊ शकली. तर आता पुढे मी तुम्हाला दाखवते मी पुढे काय काय घेते, केक कसा घेते. तर चला मग. संध्याकाळचे 7 वाजत आलेले. तर आमच्या इथे ना खूप छान अशी बेकरी आहे, तिथे मी जाणार आहे घ्यायला केक. आणि इथे पुढे स्वीट्सचं दुकान आहे. ते आता मी गाडी काढते माझी. आता बघू कोणते पेढे घ्यायचे. इथे छान दोन मी सांगितलं नॉवेल्टी बेकरी आहे खूप छान. तर मी आता केक घेते तिकडनं. तर बघू आता केक कोणता घ्यायचा. एक मिनिट. तर छान अशी इथे केक आहे. नेहमी मी इथंच येते, कारण की जवळ आहे, आमच्या घराच्या मागेच आहे. केक आवडला त्याला, चॉकलेट आवडतो साईला. साई नेहमी चॉकलेटच घेतो, पण मी आज आहे ना त्याला हा व्हॅनिला मी घेतलेला आहे फ्लेवर. तर इथे खूप छान असे फ्रेश केक मिळतात. तर आता बघू त्याला आवडेल की नाही. हा त्याला दाखवेल मी. हा साई, हा साई, साई बेटा होगा. हा आय. तर इथे ना जर खूप एकदम इमर्जन्सी तुम्हाला फ्रेशमध्ये केक पाहिजे असेल ना, तरी पण मिळतात नाही का इथे. तुम्ही बघा, स्पार्कल सगळं आता पॅक करून घेतलेलं आहे. तर आता मी निघते. मे बी त्याला खूप आवडेल केक हा, तसं वाटतं मला. आता बघू त्याला आवडतो की नाही केक, कारण की त्याला ना चॉकलेटचा खूप आवडतो. तर आज मस्त स्पेशल दिवस आहे माझ्या साईचा. तर आता मी ठेवला केक गाडीवर. तर मी आली मम्मीकडे, छान असं तयारी केली. आणि छान असा केक ऑप्शनचा ताट तयार करून ठेवलेला आहे. तर आज आता थोडंसं मम्मी बोलेल साईबद्दल. ही लता ताई आहे, वैशू ताई आहे, अजून ताई वगैरे ते आम्ही जास्त जण बोलवलं नाही, कारण त्याचे लहान होता ना तेव्हा सगळेजण यायचे. तर यावेळेस काय एवढं केलं नाही. ताई आम्हीच 5 जण ऑप्शन करू त्याचं. तर आता मम्मी थोडं काहीतरी बोलेल. लय दिवसांनी मम्मीला बघितलं सगळ्यांनी, सगळे म्हणताय मम्मी तुझी तब्येत खूप खराब झालेली आहे. तर बघा हा साई आहे, त्याचे लहानपणापासून पूर्ण आतापर्यंत मी वाढदिवसच केले. पण आता मोठा झाला, म्हणतो आई आता जास्त मोठा नाही करायचा, आपल्या आपल्या घरच्या घरातच करायचा. पण लहानपणापासून मला त्याचा इतका लाळ आहे. तो 1 दिवसाचा तेव्हापासून माझ्या जवळ आहे. तर तो माझ्याकडनं त्याच्या मम्मीला जास्त कमी प्रेम करतो, त्याच्यापेक्षा जास्त मला प्रेम करतो. आणि माझा त्याच्यात इतका जीव आहे, तुम्हाला मला 1 दिवस जरी दिसला नाही तरी मला करमत नाही. तर असा हा आमचा साई आहे. आज त्याच्या घरच्या घरी 5 जणी भरून औक्षण करणार आहे आम्ही. आणि मी मार्केटमधून आलेली, थकलेली होती, झोपलेली होती. कसं तरी मी उठून आता ब्रश केला, कपडे चेंज केले आणि जरा म्हटलं साईला ऑप्शन करू. सकाळी मी तसं केलंच होतं, पण म्हटलं चला आता
त्याची मम्मी आलेली आहे. तिचा पण हात थोडा हे आहे, थोडासा, सुजलेला आहे, हा, बरं नाही वाटत दुखतोय. तिला. तिला दवाखान्यात जायचंय. साई. आणि माझ्या मुली सारखीच आहे, माझी शेजारी राहतात. माझ्या आईच आहे बाई. माझी आई लांब राहते, ही आई जवळ राहते. हो. बघा शेजारी पाजारी जर आपण जर जीव लावला तर लांबचं पाखरू जवळ येतं, त्याप्रमाणे आहे. या पोरी मला जर त्या दिसली नाही मी तरी मावशी कुठे अशा करत राहतात. पण मी दिवसभर झोपलेली असते, ज्या जायचं असतं मावशी, आमच्या आया लांब आहे पण मावशी जवळ आहे ना. चला 2-2, 4-4, 8-8 दिवस मी त्यांना भेटायला जाते त्यांच्याकडे. मावशी चांगलं चांगलं खायला घालते आम्हाला, जे नवीन नवीन आयटम देते मावशी करून. रेसिपी केल्यावर मग जी काही रेसिपी केली का ती आमच्याकडे आधी पोच करते, युट्यूबला दाखवते. ही लता ताई आहे. ताई आता चांगले 3-4 वर्ष झाले ताई इथे राहायला आली आहे. त्याच्या अगोदर पण साईला ओळख म्हणजे खूप बरेचसे इथंच राहायचे ते. इथंच राहायचे, पण थोड्या दिवसांनी थोडंसं गेलं शिफ्ट झाले, पण ताई इथेच आली. पण वैशुताई आहे ना, तिला सगळं माहिती साई कसा त्रास द्यायचा, तर ती थोडंसं सांगेल साईबद्दल. जन्मापासून मी साईला ओळखते. आपल्या आधीपासून आलेली 2 वर्ष आधी. लहानपणापासून मी साईला ओळखते. माझ्या समोर त्याचा जन्म झालाय आणि आजीजवळच लहानसा मोठा झालाय. आजीचा लाड काय आजीचा लाड काय? हीच आई आहे. जन्म दिला आईने पण सगळं आजीने केलं. तर खूप लाडका आहे. आणि ना ताईकडे घेऊन बसायची मम्मी, काही मी घेऊन बसायची. तो छोटा होता तेव्हा सारखा माझ्याकडे यायचा. छान होतं साई. आता आमच्यापेक्षा उंच झालाय, मोठा झालाय. पण तो आता मी लहान नाही राहिला, मी आता मोठा झालो. मग मोठा झाला तो. मोठा झाला तो आता. तर अजून वंदनाताई आहे, वैष्णवी आहे, छकुली आहे, येतील त्या. तोपर्यंत आम्ही बघतो पुढचं. मावशीच शिकली. छान राहिला. माझी मावशी एवढी छान आहे, मम्मी नको राहायला. खरंच आहे. पाहिजे. राहायला पाहिजे का मावशी वाटत नाही, आमच्या मोठी बहीण वाटते. खरंच आहे. पेशंट बाजूलाच आहे पण त्यांना जगातच पुरतंय. आज माझ्या 4 मावस बहिणी भेटायला आल्या तर असंच राहतं ते. पेशंट घरात एक दरंग वाटली ना तर मोठा त्याचा बर्थडे. तुला नाच मानायची. असं नाही, नाचवायच्या आजच्या भाकरी खायच्या आहे. का गं बाई? 26 वर्षानंतर येणार आहे ती. आता 17 वर्ष पदार्पण काय वर्धापन. नाही, पदार्पण काय लग्न एकीकडून मलाच घेऊन बसायला. किती छान तब्येत होती, लहान होता खूप तेव्हा. छान होता. उंच झाला ना तो. पाहिले मी त्याचे. त्याचे फोटो पाहिले. 1 वर्षाचा तो पाहिला का? किती गोंडच दिसतो, पाहिलं का? किती गोंडच दिसतो तो. तब्येत वगैरे मस्त होती. हा, गोरा होता, मला काही सांगायचं. टीका लावायची त्याला मोठा मी. इथे लावायची, इथे. तर इकडे ताई आहे, वंदना ताई समोर राहते. तुम्हाला माहितीच आहे, ताईला बऱ्याचदा बघितलं असेल तुम्ही. तर ह्या आमचा हा एक पक्के आमच्या ताई आहे माझ्या आणि मम्मीच्या मुलीच आहे. तर ह्या तिघी जणी आहे, यांच्याकडे चांगलं मम्मीचं बॉन्डिंग आहे तिघींशी. आणि ताईची सून इकडे वैष्णवी आहे, या वहिनी. तर छान. ताई आता 2 शब्द साईबद्दल बोलेल, त्याला शुभेच्छा देईल. हॅपी बर्थडे. साईला मी लहानपणापासून बघते. साई लहानपणापासूनच सुंदर गोंडस मुलगा आहे. म्हणजे आजीने आहे. आता त्याच्याबद्दल काय सांगावं. लहानपणापासून म्हणजे खूप छान त्याचं राहणीमान पण छान. मावशीचं ओरडणं त्याला सांगणं की साई तू असा राहा, अभ्यास कर. हट्टी, फार हट्टी. त्याच्या जास्त जीव लावणार आहे. आजीला जास्त जीव लावणार आहे. आजीची काळजी घेणार आहे. आजी पण तेवढा जीव लावते. आजी पण त्याची तेवढीच काळजी घेणार. बाकी काय, आता मोठा झालाय, आता तो त्याला कळायला लागलेलं आहे. त्याच्या पद्धतीने तो वागतो. खरंच आहे. नाही, ऐकतो, अजून पण ऐकतो. मग आई जसं सांगेल तसं तो ऐकतो, हे मात्र नक्की. म्हणजे तो मम्मीला ना, माझ्यापेक्षा मम्मीला घाबरतो, यांना थोडंसं घाबरतो. तर मम्मी थोडीशी आमची इमोशनल झाली, कारण की जसं झालाय ना तो
त्याला जसं एकदम लहान होता तो, जसं पहिल्या दिवसापासून तर आता एवढा मोठा झालेला आहे तो. तर मम्मी एक आपल्याला एक मनात एक भाऊक होऊन जातो आपण, एवढा मोठा झाला, एवढा होता तेवढा झाला. आणि छान त्याने खूप पुढं जावं, तो निरोगी राहावं, त्याला खूप खूप आयुष्य लाभो, आणि हीच आमची इच्छा आहे. तर वंदना ताई आहे ती छानपैकी 2 शब्द, तिला ना तिचा आवाजही खूप सुंदर आहे आणि ती गाणीही खूप छान, हरिपाठ वगैरे ती जाते. हो. आज आहे साईचा बर्थडे. तर मी साई बद्दल छान 2 शब्द बोलणार आहे. जगात सुंदर काय असेल तर ते आपलं मन, आपला दृष्टिकोन, आपले विचार, आपले वागणे, आपण काहीही न लपविता मन मोकळे जगणे, यातच खरी सुंदरता आहे. मन मोकळेपणाने जो संवाद करतो तोच खरा समाजात मुक्तपणे संचार करू शकतो. म्हणूनच जीवनात प्रत्येक कठीण परिस्थितीला हसत हसत सामोरे जा. खूप छान, खूप छान. ताईने खूप छान शुभेच्छा दिल्या. मी आता त्याच्या वाढदिवसानिमित्त मी एक गाणंही म्हणणार आहे, छोटस 2 ओळी. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. तुला शुभेच्छा साई पुढच्या आयुष्यासाठी. पुढच्या आयुष्यासाठी मोठा हो, प्रगती कर. मोठा हो, प्रगती हो तुझी. छान छान. आईचं नाव मोठं कर. मेन आईचं नाव मोठं, म्हणजे याच्यात आमचं कर. यायचं एक नंबर बाबा. हा. बस. एक पेपर राहिलाय अजून, 12वीचा एक पेपर राहिलेला आहे, शेवटचा 25 तारखेचा. तर म्हणजे लक्षात येईल, ही आई आणि ते आई आहे. म्हणजे मग लक्षात येईल. तर आपण याच्याकडे छान लक्ष द्या असं. एवढं घर आहे ना, मम्मीचं भले एवढं मोठं दिसायला, पण जागा नेहमी कधीच नसते. आम्ही म्हणजे जेव्हा माझेही बड्डे व्हायचे, साईचे इतके पाहुणे यायचे, अक्षरशः जिन्यावर बस, इथे बस, जागा नसते मम्मीच्या इथे बसायला, म्हणून मी आता खाली बसले. तर आता आपण छानसं आम्ही ना थोडासा डान्स पण करणार आहे, तर तुम्हाला आम्ही दाखवतो. थांबा, आता आम्ही तयारी करतो थोडीशी, आणि आधी आपण छान असा केक कटिंग करू, त्याचं ऑप्शन करू आधी. तर आता मी पहिले ऑप्शनची तयारी करते. अच्छा, कुली आली आहे, ही तुम्हाला व्हिडिओमध्ये पहिल्यांदा दिसली असेल. हा, तर मम्मी सांगेल. हा, मी यांची मुलगी आणि मी माझी मुलगी. टीचर आहे बघा. हा, तर तिने ना आता ती थोडंसं साईला आता शुभेच्छा देईल, तीही बोलेल. युअर हॅपीएस्ट बर्थडे साई. साई माझ्याकडे होता ऑफकोर्स 10th स्टँडर्डला. त्याला मी मॅथ्स आणि सायन्स टीच केलेलं आहे. खूप छान मुलगा आहे, हेल्पफुल आहे. तर छकुली 10वीला असताना त्याच्याकडे मी त्याला थोडंसं आवड जायचं, तर छकुली त्याला खूप सपोर्ट केला. तिने त्याला. हो. खूप शिकवलं आणि तिने शिकवल्यामुळे त्याला मार्क पण हो. चांगले मिळाले आणि तो पास पण झाला त्या पास विषयामध्ये. पण झाला. तर साईचं छान जसं ऑप्शन करू आपण. टोपी किंवा रुमाल टाक ना गं बाई. छोटा मुलगा आहे का? ऑप्शन कधी असं करायचं. नाही छोटंसं ते रुमाल द्या आता. वाईट नाही का? असं द्या. त्याचे किती छान छान टोप्या आहेत, रंगबिरंगी. तर आता ताई करेल ऑप्शन त्याचं. साईचा उलट आज छान स्पेशल, उलट आज त्याचा बर्थडे. काय गं मी सगळ्या ताई आहे स्पेशल आहे. मग. त्यांनी सोबत बोलले, सोबत बोल आणि मला फोन तो आला तो दे. ताईने छानस त्याला गिफ्ट आणलंय, आपण बघू. वा 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 वा. हे एकदम अचानक झालेलं आहे, अचानक भयानक एकदम. मी ठरवलं आणि त्यांनाही त्यांची बिचाराची गडबड झाली. त्यांना म्हटलं काही नको त्याला, तुम्ही तुमचा आशीर्वाद राहू द्या. हा, तर आता वैशूताई ऑप्शन करते त्याचं. साईला सर्व काय फक्त आशीर्वादाची गरज आहे, बस. आई सर्व पुरवते. ताई खूप भारी बोलते बर का. घे त्याला पूर्ण दे. हा, राह ताई उभी. तर आता वैष्णवी करताय ऑप्शन त्याचं. म्हटलं तेवढंच भरपूर आहे. हा का, अरे वा. हा बघ, तेच म्हटलं काहीतरी.
मग मग पेढे आवडतात. उभं राहा ना वैष्णवी. त्या पैशाला गेल्यापासून खूप छान गेल्यापासून त्यांना देवाचं खाल्लं. तर आता मम्मी ऑप्शन करेल त्याचं. सुनबाई पण एकदम सुगरण आहे, छान आहे, मला आवडतं बरं का. गोड आहे. ते मला असं नाही बाई, नाही बाई. आपल्याला मी कधी आई पण तिच्या मनात राग नाहीचे. हा आपण विचार कोण काय बोलतो. तर मला जवळजवळ इथं 23-24 वर्ष झालेले राहायला येऊन. टेन्शन लेणे का नाही, त्यांचं दोघांचं पण असं छान झालं. मम्मी छान मस्त गप्पा रंगलेल्या आहे. साई पण कसा बसला, बर्थडे बॉय. आमच्या बोलण्याने साईडला पण असं विचार. मग मम्मी उभी राहा अशी. हा, चकुली करणार आहे ऑप्शन. बिट्टू वैष्णवी. काय हो. हा. कोणी नाही. थांब ग. नाही आले बिले परत चिडतील. पोराला एकटे सोडून कुठे घेत होते. काय झालं? पडला नाही का तो? मी तुला सांगितलं बघ. म्हणे पण चकुली इकडे बघ. तिकडे बघ, तिकडे बघ. द्या मग बघेल ते. सायसारखे लाजणारे प्रत्येकाच्या हातात इकडे बघ छकुली. अक्षता द्या बरं का गं. हा, छान. अक्षता द्या. ताई काय रामरक्षा म्हणणार आहे. रामरक्षा म्हणणार आहे. मग आपण केक कटिंग करू. नंतर त्याच्या अंगावर आपण टाकूया सगळ्यांनी. देईला दे. बाई अजून तरी आणल्यास नको सुनबाई आली. नको त्याचं करिअर व्यवस्थित होते. मग थोडं पुढे घे बाबू. नागसूनाची खूप हौस आहे. हा नागसूनाची खूप हौस आहे. नाचुनाची लय हाऊस. बरं बाई आम्हाला लय लवकर सून येऊन साई थोडं पुढे घे आणि व्यवस्थित जवळ पाय घे. ताई तू बसणार आहे का उभी राहणार आहे? आम्ही मला येत नाही बरं. श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बोध कौशिक ऋषी श्री सीता रामचंद्र रेवता अनुष्टोपछंदः सीता शक्ती श्रीमान हनुमान कीलकम श्री रामचंद्र विद्यार्थे राम रक्षा स्तोत्र जपे विनियोगः अथ ध्यानं ध्याये राजानुभावं मृतशरधनुषं वरदपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामार्गायोगसीतामुखकमलविलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतमृजटामण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासितूनधनुर्बाणं पाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलयागरत्रातु आविर्भूतम् अजं विभुं रामरक्षा पठेत् प्राज्ञा पापग्निं सर्वकामदां शिरो मे राघव पातु बालं दशरथात्मजम् कौसल्यो दिशो पातु विश्वामित्र प्रियश्रुति प्राणं पातु मुखद्राता मुखं सौमित्रिवत्सला जिह्वा विद्यानिधि पातु कण्ठं भरतवन्दितं स्कन्धो दिव्यायुधो पातु भुजो भग्नेशकात्मका करो सीतापति पातु हृदयं जानदत्पुज मध्यं पातु करध्वंसी नाभिं जाम्बवराश्रयम् सुग्रीवेश कटी पातु शक्तिनी हनुमंत प्रभु उरुरघुत्तम पातु रक्षं कुल विनाशकृत जानुनी सेतकृत पातु जंगे दशमुखान्तकः पादो विभीषण श्रीद पातु विजयी भाऊ. विजयी भाऊ. जो पण तो काही करेल भविष्यात. विजयी भाऊ. त्याच्या सर्व 10 अंगांचं रक्षण होईल, त्याचं विजयी होईल. ताई बस त्याच्या जवळ. मी आता केक कटिंग करू. इथे उभी राहायची आपली. इथे ये ना, इथे जा ना. नाही याला लावते ना मी. तू बस. आता डान्स करणार आहे थोडासा फार, आणि आम्ही खूप डान्सच केला नाही दांडियापासून ना ताई. तर आता आता थोडस एखादा कार्यक्रम ठेवू तर डान्सच करू. लय मोठा ठेवू कार्यक्रम. आता तुझा झालेला आहे बर्थडे. बाबाची हौस आहे आता. तर मावशीला असं वाटतं मी काय नाही करू, काय नाही. माणूस जन्माला एकदाच येतं. काय हे सगळं इथेच राहतं.
निघालो आहे जेवण करायला बाहेर. हा मम्मी. हो. तर छान आम्ही आता बाहेर जेवण करणार आहोत. तर आता मोठी गाडी आणली यांनी. चाय आहे तिथं आपल्या आपल्या. हो मी बघितले. तर गाडी आणलेली यांनी, हे पण आले. तर आता आम्ही 4 जण निघालोय. आम्ही 4 चाललोय जेवण करायला आज. तर आम्ही आलोय जेवायला. का हो काय बोलता? हाय. माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. दिवाना बोलताय, त्यांच्या व्हिडिओचं सांगताय. तर आता आम्ही आलो जेवायला. नेहमीप्रमाणे आम्हाला इथे आवडतं. इथे छान धाबा आहे, मस्त जेवण मिळतं इथे. तर आता आम्ही बसू. आणि दाल मखनी मागवली, साईला बटर रोटी आणि हे पनीर टिक्का मसाला. पनीर टिक्का मसाला. यांना चपाती, हा. यांनी हिला बटर रोटी, मला मी कडक रोटी सांगितली. हा. दाल मखनी हॉटेलमधली चांगली असते, त्याच्यामुळे दाल मखनी मागवली. हो. घरी अशी होत नाही. मी याची पण तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे, दाल मखनीची वेगळ्या पद्धतीची. तर आता आम्ही मस्त जेवण करतो. बराच वेळ झालेला आहे, भूक लागली यांना पण. का हो काय बोला? छान जेवण झाली. हो. एकदम मस्त जेवण झालं, वेळ पण झाला. 10 साडेदहा होत आले आणि आमचं मस्त पोट भरून जेवण झालेलं आहे. आमचं पोट भरून मस्त जेवण झालं. मम्मी तुझं? माझं झालं. तर आम्ही इथेच नेहमी येतो. मागच्या वेळेस पण आम्ही आईना घेऊन येतो. तुमचं पोट वगैरे बरे? तर आता ना हे पण दमले, मम्मीलाही मार्केटला जायचंय. तर आता आम्ही घरी निघतोय. म्हटलं चला आपण इथेच व्हिडिओ एंड करू. तर साईचा आज बड्डे छान आम्ही सुंदर अशा प्रकारे केला. तर सेलिब्रेट केला आणि छान आशीर्वाद पण त्याच्या ताईने दिले. तर ताई त्यांनी छान असे श्लोक म्हटले, खूप छान वाटलं. आणि केला एक छोटासा प्रयत्न. दरवेळेस तर त्याचा मोठा करतो, म्हणजे आता नाही करत, लहान असताना करत होतो. आता काय एवढं आता मोठं झालंय, तर आता काही बड्डे करत नाही. पण आजचा केला त्याचा, एक नगळ ठेवून गेलो तो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.